मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये पुढे आपण असं पाहणार आहोत की इकडे मालिनी काकू आणि काव्या किचनमध्ये पार्थसाठी खिचडी करत असतात. तर काव्या काकूंना म्हणते, काकू काकू खूप चांगला आहे तुमचा मुलगा, अगदी कुठलीही मुलगी सहज प्रेमात पडावी असा, पण मी आणखी त्याच्या प्रेमामध्ये पडलेली नाही आहे. तर तुम्हाला असा प्रश्न पडेल, तर मग मी हे सर्व का करत आहे? तर गेला 1 महिना माझ्यामुळे त्यांना फार त्रास झाला आहे. माझा राग, माझी चिडचिड हे सर्वांचा त्यांना फारच मनस्ताप झाला आहे. उशिरा का होईना पण मला हे सर्व कळालं आहे आणि त्यामुळेच मी आता त्यांना थोडंसं खुश करण्याचा किंवा आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. काकू, तुम्हाला जसं वाटतंय ना, प्रेम वगैरे असं काही नाही आहे. त्यावर काकू म्हणतात, अगं ठीक आहे, काही हरकत नाही, पण काव्या मला तुझा हा स्वभाव फार आवडतो, अगदी स्पष्ट आणि क्लिअर, मनात जे आहे ते बोलण्याचा. काव्या, जेवढ्या स्पष्टपणे मी तुला प्रश्न विचारला तेवढ्याच स्पष्टपणे तू मला सांगितलंस. खूप छान, खूप बरं वाटलं मला. पण हरकत नाही, आणखीन जरी तुला पार्थबद्दल प्रेम झालं नसेल तरीही काय करणार, तुमचं लग्नच अशा परिस्थितीमध्ये झालं आहे की तुम्हा दोघांना ओळखून घ्यायला बराच टाईम लागेल. आता लग्न झालंच आहे तर लग्नानंतर होईलच की प्रेम, असंच माझं मत आहे. पण मी देवाकडे मात्र रोज हेच मागणं मागत असते, तुमचा आणि पार्थ आणि काव्याचा, जीवा आणि नंदिनीचा संसार मार्गी लागू दे, हीच मी त्याच्याकडे रोज प्रार्थना करते आणि मला खात्री आहे तो एक ना एक दिवस माझं हे नक्कीच घराणं ऐकेन. पण तू काळजी करू नकोस हा काव्या, इट्स ओके, एवढं काही नाही. आता आपण खिचडीला एक वाफ घेऊयात. त्यानंतर काकू तिला खिचडी बनवायची सांगतात आणि त्यानंतर काकू म्हणतात, आपण एक काम करूयात का, आता खिचडीला चांगली वाफ येईपर्यंत काव्या तू रेडी होऊन ये, तोपर्यंत मी टिफिन भरून ठेवते आणि मग त्यानंतर तू रेडी होऊन आलीस की मग टिफिन घेऊन लगेचच पार्थच्या ऑफिसला निघ. त्यावर मग काव्या ठीक आहे असं काकूंना म्हणते आणि त्यानंतर ती काकूंना थँक्यू म्हणून तिथनं रेडी होण्यासाठी तिच्या रूमकडे जाते. त्यानंतर काकू मनातल्या मनातच विचार करतात आणि देवाला म्हणतात की देवा, खरंच ह्या चौघांमधलं नातं लवकरच सुरळीत होऊ दे. आणि इकडे नंदिनीच्या आनंद निवासमध्ये तिचे गेस्ट आलेले असतात आणि ते गेस्ट नंदिनीला म्हणत असतात, खरंच सुपर्ब, सिम्पली ग्रेट, तुम्ही, मला असं म्हणावंसं वाटतं की खरंच खूप छान तुम्ही ह्या मेंटेन केलं आहे ऑर्गनायझेशनला. कधी कधी NRIsला दाखवण्यासाठी वेगळंच पिक्चर क्रिएट केलं जातं आणि ज्यानंतर आम्ही व्हिजिटला जातो त्यानंतर मात्र वेगळीच परिस्थिती आणि वेगळंच चित्र तिथे असतं. पण तुम्ही मात्र आम्ही दिलेला फंड्सचा 1 ना 1 रुपयाचा हिशोब ठेवलेला आहे आणि त्याचा वापरही अगदी व्यवस्थित केलेला आहे. कॉंग्रॅट्स नंदिनी, आम्ही फार इम्प्रेस झालो आहोत तुझ्या या कामाने. पण मला एक शंका आहे, पुढचं फंड रिलीज करण्याआधी तुम्ही जी योजना आम्हाला कागदावर दाखवलेली आहे, आखलेली, त्या मानाने ती योजना फारच मोठी आहे आणि तुमचा स्टाफ थोडासा छोटा आहे त्या योजनेच्या मानाने. मला हे सर्व जमणार आहे का, ते असा प्रश्न विचारतात आणि तेवढ्यातच तिथे जीवा येतो आणि जीवा म्हणतो, का नाही सर, स्टाफ छोटा आहे पण नंदिनी मॅडम मात्र फार हुशार आहेत सर. त्यानंतर मग जीवा आतमध्ये येतो. त्याला पाहून नंदिनी फारच शॉक झालेली असते आणि मग ते सर विचारतात, हे कोण आहेत? त्यावर मग नंदिनी सांगणारच असते की जीवा म्हणतो, मी कोण आहे हे महत्त्वाचं नाही आहे, नंदिनी मॅडम कोण आहेत हे महत्त्वाचं आहे आणि त्या काय करतात. सर, तुम्ही यांच्या स्टाफवर जाऊ नका, ह्यांचा स्टाफ एवढा डेडिकेट आहे की तो वेळेच्या आतही काम पूर्ण करू शकतो. आणि इकडे काव्या तो टिफिन घेऊन पार्थच्या ऑफिसला पोहोचलेली असते आणि ती लिफ्ट जवळ जाते आणि म्हणते, आता कधी एकदा ह्या बोक्याला खिचडी देते आणि त्यानंतर मी खाते असं झालंय, कारण मलाही फारच भूक लागलेली आहे. इकडे जीवा त्या सरांना म्हणत असतो की सर, तुम्ही नंदिनी मॅडमच्या स्टाफवर जाऊ नका, कारण नंदिनी मॅडमनी त्यांच्या स्टाफला अत्यंत प्रेमाने समजून तयार केलेलं आहे. तर नंदिनी जीवाला थांबवत असते बोलण्यापासनं, पण ते सर म्हणतात त्याला बोलू द्यात. त्यावर मग तो म्हणतो, कसं आहे ना सर, नंदिनी मॅडमला त्यांचं कौतुक जास्त केलेलं आवडत नाही, त्यांचं सर्व श्रेय त्यांच्या स्टाफलाच देत असतात नेहमी. आणि कसं आहे ना सर, आनंद निवास हे फक्त नावालाच आनंद निवास नाही आहे, तर इथले माणसंही आनंदी आहेत आणि त्यांच्या आनंदी चेहऱ्याच्या मागचं कारण हे फक्त नंदिनी मॅमच आहे. सर, मी जेव्हा जेव्हा इथे
इथे आनंद निवासमध्ये आलो आहे ना, तेव्हा मला इथली माणसे सुखी आणि आनंदी समाधानी दिसलेली आहेत. आणि अगेन ह्या सर्वांचं क्रेडिट गोज टू नंदिनी मॅम, कारण नंदिनी मॅमला सर्वांना सोबत घेऊन चालायचं असतं. आणि पण कधी कधी मात्र त्या लोकांवर रागवत असतात, ओरडत असतात त्यावर, लोकांवर म्हणजे इथल्या स्टाफवर. पण ज्यावेळेस क्रेडिट घ्यायची टाईम येतो त्यावेळेस मात्र त्या त्यांच्या स्टाफलाच पुढे करतात. तुम्हाला म्हणून सांगतोय सर, इथे अगदी म्हातारे माणसं, मोठे माणसं, अगदी लहान मुलं किंवा कोणाच्या घरच्यांचा प्रॉब्लेम असो किंवा कोणाच्या लग्नाचा प्रॉब्लेम असो, ह्या सर्वांचा विचार केला जातो आणि हा सर्व विचार नंदिनी मॅम करतात. आणि खरंच आजच्या काळामध्ये ही खूप मोठी गोष्ट आहे सर. इकडे पार्थ आणि रम्या लंचसाठी निघालेले असतात. तेवढ्यात पार्थचा मोबाईल त्याच्या केबिनमध्ये विसरलेला असतो. तो रम्याला म्हणतो, तू हो खाली लिफ्टने, मी माझा मोबाईल घेऊन लगेचच खाली येतो. त्यावर रम्या लिफ्टमध्ये जाते तर ती लिफ्ट मध्येच बंद पडते आणि रम्या त्या लिफ्टमध्ये अडकते. त्यानंतर ती ते लिफ्ट वाजवते, कॉलही ट्राय करते, पण त्याचा काहीच फायदा होत नाही, कारण ती लिफ्टमध्ये रेंजही नसते आणि त्या लिफ्टचा आवाजही कोणाला जात नाही. त्यामुळे ती तिथेच लिफ्टमध्ये अडकून पडते. आणि इकडे पार्थ त्याच्या केबिनमध्ये जातो तर तिथे त्याचा फोन वाजत असतो. त्यानंतर तो फोन उचलतो आणि बोलतो तर त्याला फॉरेन इन्व्हेस्टर्सचा कॉल आलेला असतो आणि ते म्हणतात आत्ता लगेच कॉन्फरन्स मीटिंग घ्यावी लागेल. त्यावर मग तो म्हणतो ठीक आहे, मी माझ्या कलिगला लगेच बोलवतो. आणि त्यानंतर तो स्वतःशीच म्हणतो की बहुतेक लंच आता कॅन्सलच करावं लागेल. आणि त्यानंतर तो रम्याला कॉल करतो तर तिचा फोन लागत नसतो, कारण लिफ्टमध्ये जराही रेंज नसते. आणि लगेचच इकडनं काव्या पायऱ्या चढून त्याच्या केबिनमध्ये पोहोचलेली असते. ती दार उघडते तर त्याला वाटतं की रम्याच आली आहे. तो म्हणतो रम्या ये, पण तो बघतो तर ती रम्या नसून काव्या असते. काव्याला असं अचानक तिथे त्याच्या केबिनमध्ये पाहून त्याला फार आनंद झालेला असतो आणि तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसतो. तो आनंद तो काव्याला दाखवत नाही आणि तिला म्हणतो तुम्ही इथे. त्यावर काव्या म्हणते हो का, तुम्ही दुसऱ्या कुणाला एक्सेप्ट करत होता का? त्यावर तो म्हणतो नाही रम्याला, कारण आमच्या इथे कॉन्फरन्स कॉल आहे. त्यावरती म्हणते कॉन्फरन्स कॉल ते सर्व तर होत राहील, तुम्ही जेवलात का? नक्कीच जेवला नसाल, कारण तुम्ही तर घरी टिफिनही घेऊन आलेला नव्हतात, त्यामुळे मीच इथे टिफिन घेऊन आले. या बरं तुम्ही आधी इथे बसा, आधी पोटोबा नंतर विटोबा. त्यावर मग ती टिफिन काढत असते आणि तिला पाहून त्या पार्थला आठवत असतं की आधी जेव्हा ती टिफिन घेऊन आली होती त्याच्यासाठी त्यावेळेस ती फारच चिडचिड करत होती आणि यावेळेस मात्र अगदी प्रेमाने ती टिफिन काढत असते. हे सर्व त्याला आठवत असतं. त्यानंतर जेव्हा त्या सरांना म्हणत असतो की सर कसं आहे ना, लोकांना खुश करणं अगदी सोपं असतं पण त्यांना सुखी करणं मात्र फार कठीण असतं. यावर नंदिनी म्हणते चला आता आपण आपलं कॅन्टीन आहे तिथं थोडंसं काहीतरी खाऊयात, म्हणजे या निमित्ताने आम्हाला तुमचा पाहुणचार करण्याची संधी मिळेल. त्यावर त्या मॅडम म्हणतात कॅन्टीनमध्ये जर खायचं असेल तर नको आम्हाला. यावर नंदिनी म्हणते मला कळालं नाही सर. त्यावर मग ती म्हणते आम्ही हायजीन वगैरे फार मेंटेन करतो आमच्या कॅन्टीनमध्ये. त्यावर त्या मॅडम म्हणतात डोंट माइंड, पण मला रोड साईडची चॅट खाण्याचा फार मन आणि मूड झालेला आहे. त्यावर मग जीवा म्हणतो मग काय आत्ता इथेच तुमच्यासाठी चॅट अवेलेबल होईल. त्यावर नंदिनी शॉक होऊन त्याच्याकडे बघतच असते. त्यानंतर तो त्याच्या हातात असलेलं सामान सर्वांना दाखवतो आणि मग त्यावर नंदिनी त्यांना म्हणते सर तुम्हाला बाकी काही बघून घ्यायचं असतील तर बघून घ्या. यावर सर म्हणतात नाही याची काही गरज नाही, तुमचा खरेपणा तुमच्या वागण्यामध्ये आणि बोलण्यामध्येच दिसत आहे. डोंट वरी, आम्ही इथून जाण्याआधी तुम्हाला आधीपेक्षा मोठ्या रकमेचा चेक देऊनच जाऊ. यावर नंदिनी आणि सर्व स्टाफ त्यांचं मनापासून धन्यवाद करतात आणि त्यांना म्हणतात खरं तर सर आम्ही हे जे काही करत आहोत ना ते फक्त तुमच्यासारख्या चांगल्या लोकांमुळे, कारण तुमच्यासारखे लोक गरिबांसाठी विचार करतात, त्यांच्यासाठी मदत करतात, म्हणूनच आम्ही हे सर्व करू शकतो. त्यानंतर जीवा सर्वांना पाणीपुरी खाऊ घालतो. त्यावर ते सर आणि मॅडम जीवाचं फारच कौतुक करत असतात. जीवा म्हणतो खरंच ही पाणीपुरी मी आज सकाळपासून ह्याची तयारी करत आहे बनवण्याची. माझी मित्राची आई आहे ना, त्यांच्या मदतीनेच मी ही पाणीपुरी बनवली आहे. त्यावर मॅडम म्हणतात खरंच खूप छान पाणीपुरी झालेली आहे, अशी पाणीपुरी याआधी मी कधीच खाल्ली नव्हती. ही पाणीपुरी खावीतच राहावी असं वाटत आहे. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम याच्या पुढच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की इकडे
नंदिनी जीवाला म्हणते हे सर्व काय आहे. त्यावर जीवा म्हणतो तूच तर म्हणालीस ना सुखी ठेवता आलं पाहिजे. मग मला तुला सुखी ठेवण्याचा मंत्र कळाला आहे. तुझे माणसं सुखी तर तू सुखी. म्हणतो घे ना तूही पाणीपुरी खाऊन सांग कशी झाली आहे. त्यावर ती म्हणते मला पाणीपुरी आजपासून आवडत नाही. मी पाणीपुरी सोडली. कधी कधी काही आवडीच्या गोष्टीही सोडून द्याव्या लागतात. आणि इकडे काव्य ही पार्थला म्हणते खिचडी खाऊन सांगा ना कशी बनली आहे खिचडी. त्यावर पार्थ ती खिचडी न खाता तिथल्या पिऊनला देतो आणि म्हणतो काका तुमचा उपवास आहे ना मग तुम्ही ही खिचडी खा. हे पाहून काव्याला मात्र फारच वाईट वाटतं. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन व लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.